हा माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ आहे आणि जर स्टार्ट करायचंच आहे तर आपल्या महाराष्ट्रातील हायेस्ट पीकपासून का नको. मी उभा आहे महाराष्ट्रातील हायेस्ट पीकला, द एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र, कळसुबाई, जे सी लेवलपासून 1646 मीटर्स उंचीवर आहे आणि सध्या प्री मॉन्सून क्लाउड्समुळे पूर्णपणे कव्हर झाला आहे. ऑनेस्टली इथली वाईब कम्प्लीटली अनरियल आहे. तो चलिए शुरू से शुरू करते हैं. हाय, मी अभि. ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंग करणं माझं पॅशन आहे आणि नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करणं, तिथला एक्सपिरियन्स कॅप्चर करणं मला खूप आवडतं. तर रात्रीचे 12 वाजले होते आणि सडनली माझा प्लॅन झाला की कळसुबाईला जायचं. मी माझ्या फ्रेंडला कॉल केला. पण त्याचा कॉल काही लागला नाही. तेव्हा मी ठरवलं दिस टाईम सोलो ट्रेक करायचा. आणि मग काय, गोगोला बाय करून निघालो मी सोलो ट्रेकसाठी. मी नेहमी सोलो ट्रॅव्हल करत असतो, पण आजचा एक्सपिरियन्स कम्प्लिटली डिफरंट होता. एकटा ड्राईव्ह करत होतो, सुनसान रोड, थंड हवा, फुल सिनेमॅटिक वाईब येत होती. सगळंच खूप पीसफुल वाटत होतं आणि ऑनेस्टली अशा मोमेंट्समध्ये स्वतःसोबत वेळ घालवण्याची फिलिंग खूप डिफरंट असते. ऑलमोस्ट 2 तास ड्राईव्ह करून मी पोहोचतो बारी विलेज, जे कळसुबाईचं बेस विलेज आहे. मी पहिले पण इथे खूप वेळा येऊन गेलोय, पण रात्री हे गाव खूप शांत वाटत होतं. खालून रात्री दिसणारा कळसुबाई खूप मिस्टिरियस वाटत होता. थोडा वेळ रेस्ट करून मी निघालो ट्रेकसाठी. स्टार्टिंगला थोडी भीती वाटत होती, पण ऑलमोस्ट सगळीकडेच लाईट पोल्स होते. म्हणून कॉन्फिडन्स अजून बूस्ट झाला. जसा जसा मी वरती जात होतो तसं तसं हवा पण खूप स्ट्रॉंग होत होती. थंड हवा बॉडीला लागत होती, पण माइंड कम्प्लिटली काम झाला होता. आणि मी येऊन पोचतो सगळ्यात जास्त थ्रिलिंग लोखंडी स्टेप्स जवळ. त्या लोखंडी स्टेप जसा जसा क्रॉस करून मी वरती चढत होतो तसं तसं सनराईजची वेळ पण जवळ येत होती. फक्त एकच गोल होता, सनराईजच्या पहिले समिट गाठायचा. हळूहळू स्कायमध्ये ऑरेंज शेड दिसायला सुरुवात झाली आणि इतका वेळ ट्रेक करून तो मोमेंट वर्ड्समध्ये एक्सप्लेन करणं खूपच कठीण आहे. आणि फायनली मी समिट केलं कळसुबाई पीक. मी पीकवर पोचलो.
पण संडे असल्यामुळे क्राऊड थोडा जास्त होता. म्हणून मी साईडला थोडा शांत स्पॉट शोधला आणि तिथून ड्रोनमध्ये जे व्ह्यूज दिसत होते तुम्ही पण बघा. सह्याद्रीचा हा एंडलेस व्ह्यू आणि त्यामध्ये आकाशाला टच करणारे पीक, कळसुबाई. आणि शेवटी कुणीतरी बरोबर बोलला आहे, हे जवा तो तू पहाड़ चढ़, बीच तो तू बुढ़ापे में भी चला जाएगा.